आजपर्यंत कधीच बघितली नसेल, चाखली नसेल अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली अगदी हटके चवीची भेंडीची भाजी आज आपण बनवतो आहे. 15 ते 20 वर्ष आधी आजीकडे गेली होती ना, तेव्हा तिने माझ्यासाठी ही भाजी बनवली होती. खूप आवडली होती, त्यामुळे एका बुकमध्ये लिहून ठेवली. अचानक आवरत असताना मला बुक सापडलं आणि योगायोगाने भेंड्या घरी उपलब्धसुद्धा होत्या. म्हटलं आज हीच रेसिपी बनवावी. सोबत मऊ लुसलुशीत अशा तांदळाच्या भाकरीसुद्धा बनवल्या, कारण या भाजीबरोबर ना तांदळाच्या भाकरी जास्त चविष्ट लागतात. आता तुम्ही विचार करत असाल, भेंडीची भाजी जर रस्सेदार बनवली तर चिकट होऊन जाईल, तर अजिबात होणार नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, ही भेंडीची भाजी आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते आणि चवीला सुद्धा नेहमीपेक्षा खूप हटके लागते. आता तुम्ही म्हणाल आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे कशा? तर या भाजीसाठी भेंडीची साल वापरल्या जात नाही, तर भेंडीच्या आतमध्ये जे दाणे असतात ना ते वापरल्या जाते. म्हणजे आपल्याला कोळी भेंडी इथे लागणार नाही आहे. जी खूप जास्त कडक झालेली भेंडी असते ना, मॅच्युअर झालेली, ती भेंडी लागणार आहे. आता प्रश्न हा सुद्धा आहे की अशी भेंडी आम्हाला मिळणार कुठे? भाजीवाल्याकडे ज्या भेंड्या विकायला आणल्या जातात ना, त्यामध्ये काही भेंड्या अशा असतातच ज्या खूप जास्त जरड झालेल्या असतात, आतमध्ये दाणे भरायला लागलेले असतात. त्या भेंड्या तुम्ही जर मागितल्या ना तर सहज तुम्हाला उपलब्ध करून देतील. तर अशा भेंड्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि याच्या आतमध्ये जे दाणे आहेत ना ते काढून घ्यायचे आहे. जवळपास मी ते 3 पाव एवढी भेंडी घेतलेली आहे आणि ही भाजी 3 ते 4 लोकांना पुरून उरते. तर इथे मी दाणे जे आहे सोलून घेतलेले आहे या पद्धतीने. आता इथे ना आपल्याला एक पॅन लागणार आहे. मी इथे अगारो या ब्रँडचा हा स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरते आहे आणि दाणे परतण्यासाठी मी इथे डिझायनोचं हे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरणार आहे. एका स्टेनलेस स्टीलच्या पॅनमध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे आणि जे भेंडीचे दाणे आपण काढून घेतलेले होते ते आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घ्यायचे आहे. जोवर याला डाग पडत नाही ना तोवर परतायचे, म्हणजे छान स्मोकी असा फ्लेवर येतो. आता दाणे गरम असतानाच काय करायचं, एखाद्या खलबत्त्यामध्ये तुम्ही कुटून घेऊ शकता किंवा काय करायचं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. पण खूप बारीक असं वाटून पेस्ट बनवायची नाही, आपल्याला जाडसरच याला वाटायचं आहे. अशा पद्धतीने ठेचून घ्यायचे. सोबतच मी कोथिंबीरसुद्धा घालते आहे. कोथिंबीर एकत्रितच आपण या पद्धतीने ठेचून घेऊया. हे दाणे ठेचण्यासाठी जर तुम्हाला शक्य असेल ना तर दगडी असा जो खलबत्ता येतो ना त्याचा वापर करा किंवा पाटा वरवंटा असतो त्याचा वापर केला तरीही चालेल. मिक्सरचा वापर केला तरीही चालतो, पण यामध्ये ठेचलेल्या दाण्याची चव ना जास्त चांगली येते. शक्य असेल तर यामध्येच करा. तर ठेचून झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि उरलेले जे दाणे आहे ना ते याच पद्धतीने ठेचून घ्यायचे आहे. दुसऱ्यांदा जेव्हा आपण ठेचतो ना तेव्हासुद्धा थोडी कोथिंबीर यामध्ये घालायची. तर मी इथे कोथिंबीर घालून परत हे दाणे अशा पद्धतीने ठेचून घेतलेले आहे. आता बरेच जणांकडे असा खलबत्तासुद्धा नसतो आणि ठेचायला एवढा वेळही नसतो, तर तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर हे वाटून घेऊ शकता. दाणे वाटून झालेले आहे. आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी त्याच पॅनमध्ये छान भाजून घेणार आहे. तर खलबत्त्यामध्ये मी थोडं पाणी घातले